मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हस्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता बघा, ज्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे, आता त्याच शेतकऱ्याला नमोचा 9वा हप्ता आजच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकऱ्याची आजच बघा यादी जाहीर केलेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही महत्त्वाची बातमी दिलेली आहे। शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणावीच लागेल, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता वितरण झाल्यानंतर आता बघा 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। बघा, पहिल्या टप्प्यात शेतकरी मित्रांनो बघा 18 जिल्ह्यामध्ये हा निधी सोडण्यात येणार आणि बघा पात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। जे शेतकरी पात्र आहे त्यांना आता कसलीच काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण की त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट नमोच्या ज्या प्रकारे 8वा हप्ता आला त्याच प्रकारे सेम टू सेम नमोचा 9वा हप्ता सुद्धा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला होता त्याच पात्र लाभार्थ्यांना आता नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे। बघा, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळे ज्यांचे मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्याच खात्यात नमोचा 9वा हप्ता आजच जमा करण्यात येणार आहे। ही प्रक्रिया शासनाने सुरू केलेली आहे। आता शेतकऱ्यासाठी लॉटरी लागलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, आता पात्र शेतकरी कोणते आहे, कोणत्या शेतकरी पात्र ठरलेला आहे, आपण व्हिडिओच्या समोर जाणून घेणारच आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला, कारण की तुम्हाला बघा 9वा हप्ता मिळणार की नाही मिळणार हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या समोर कळणारच आहे। शेतकरी मित्रांनो बघा, सरकारने नियोजनानुसार बघा आज सकाळी 10 वाजता बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप केले जाणार आहे आणि सकाळी 10 ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून बघा शेतकरी मित्रांनो, टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा संदेश येतील। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळाला आहे त्यांना आपले बँक खात्याचा SMS लवकरात लवकर तपासावा, कारण की मोबाईलवर आता SMS यायला सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यात शेतकरी मित्रांनो बघा 18 जिल्ह्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजेच बघा DBTच्या माध्यमातून हे वाटप आजच होणार आहे आणि राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या नियोजनापेक्षा थोडे वेगळे आहे आणि कडक आहेत। त्यामुळे ज्यांचे कागदपत्र आणि बघा तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांना नमोचा 9वा हप्ता दिला जाणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच अद्ययावत केलेली असून नुकसान वितरण सुरू झालेलं आहे। म्हणजे बघा नुकतंच वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000चा 9वा हप्ता हे वाटपायला सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, नमो शेतकरी योजनेसाठी बघा राज्य सरकारने 2,000 कोटी रुपयाची निधी बँकांना अदा केलेली आहे आणि ज्या बँकेत तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळाला होता त्याच खात्यात आता नमोचा 9वा हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील एकूण 36 जिल्ह्यापैकी 18 जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यात पुढील काळात वाटप केली जाणार असल्याची तरी पहिली 18 जिल्हे कोणते आहे आपण सर्वात पहिले जाणून घेऊया। बघा आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता कोणत्या शेतकऱ्याला हे 9वा हप्ता मिळणार, कोणत्या सर्वात पहिले कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्याला पैसे मिळणार। आता बऱ्याच शेतकऱ्याला वाटत असेल की आपल्याला 8वा हप्ता मिळाला, आता 9वा हप्ता सुद्धा अशाच प्रकारे मिळणार, पण लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 8वा हप्ता मिळून सुद्धा काही शेतकऱ्याला नमोचा 9वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। आता बघा पैशाच्या वितरणासाठी 6 जिल्ह्याचा 3 गट तयार करण्यात आलेले आहे।
पहिला गट म्हणजेच की सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल, तर दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि तिसरा गटातील 6 जिल्ह्यामधील संध्याकाळी 7 ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नमोचा 9वा हप्त्याचे पैसे जमा होतीलच. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या टप्प्यानुसार बँक खात्यातील व्यवहाराकडे लक्ष करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळूनही तो खात्यात दिसायला उशीर झाला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजेच बँकेची ई-के-वाय-सी पूर्ण नसणे हे होता. आता सरकारने बघा सूचना दिल्या आहे की ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाहीत, त्यांना ते तीव्रता दुरुस्त करून घ्यावे, जेणेकरून नमोचा 9वा हप्ता मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे बघा पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे, त्यांना नमो शेतकरी योजनांच्या हप्त्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. तुम्हाला जिल्हा जर पहिल्या टप्प्यातील यादीत असेल तर आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होतीलच. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असण्याच्या तांत्रिक प्रक्रियेला थोडासा वेळ लागू शकतो, परंतु नमोचा 8वा हप्ता मिळालेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याला लाभ नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम बघा आता उत्पन्नाची मर्यादा ही देखील या योजनेसाठी एक महत्त्वाची निकष आहे. ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांनाच या योजनाचा लाभ दिला जातोय. जर तुम्हाला बघा उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा घरात कोणी सरकारी नोकरीत असेल, तर अशा लाभार्थ्यांना या हप्त्यापासून वंचित राहू लागू शकते. नमोचा 8वा हप्ता ज्यांना मिळाला आहे, त्यांना या अटीची पूर्तता आधीच करावी लागणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यासाठी HDFC, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, येस बँक यासारख्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यात आलेली आहे. या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते नमो शेतकरी योजनांचा लिंक आहे, त्यांना आजच आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना या हप्त्याचे वितरण तातडीने केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया लाखो खातेदारांना नमोचा 9वा हप्ता आजच मिळण्याची शक्यता आहे. या बँकेचे जाळे ग्रामीण भागात मोठं असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी सरकारने या बँकांना प्राधान्य दिलेले आहे. कारण की बघा, DBD प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी बँक स्तरावर विशेष खबरदारीने घेतली जात आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यात ज्या 18 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामध्ये प्रमुख्याने यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी, कारण की आज त्यांच्या खात्यात नमोचा 8वा हप्ता मिळालेला आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या प्रकारे नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्याला मिळाला, त्याच प्रकारे सेम टू सेम नमोचा 9वा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात नसेल तर काळजी करू नका, तुम्हाला पुढील टप्प्यात निश्चितपणे लाभ मिळेल. नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता मिळालेल्या एकही शेतकऱ्यांना 9व्या हप्त्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. फक्त आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँकशी लिंक ठेवा, जेणेकरून पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला तीव्रता मिळेल आणि तुमचे शेती कामे वेळेवर पूर्ण होतील. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले नसेल, अशा शेतकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.